सर्व रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। आज आपण माजी न्यायाधीश अनिल वैद्य सरांबरोबर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत। मी प्रवीण गांगुर्डे, सायकोथेरपिस्ट, पत्रकार। आज वृत्तपत्रामध्ये आपण बातमी ऐकली असेल, वाचली असेल की आरटीईचा जो हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे, म्हणजे राज्य सरकारने 25% जी आरक्षण मागासवर्गीय वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी, बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी होतं, तर त्याच्या विरोधामध्ये, म्हणजे तो जो निकाल आहे त्याच्या विरोधामध्ये हायकोर्टाने निकाल दिलेला आहे की नेमकं काय झालंय ते आपण माजी न्यायाधीश अनिल वैद्य सरांकडून समजून घेणार आहोत। सर, शिक्षणाची ही आताची जी काही अवस्था आहे आणि विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये नेमका कसा फायदा होणार आहे याविषयी सुद्धा आमच्या प्रेक्षकांना आपण हा आरटीई कायदा आणि विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने फायदा होणार आहे त्याबद्दल माहिती द्यावी सर। छान प्रवीण, आपण एक महत्वाच्या विषयाला हात घातला आणि माझ्याकडे माझं मत जाणून घ्यायला आलात। तर आज नेमका जो निकाल आपण वर्तमानपत्रात मुंबई उच्च न्यायालयाचा ऐकला तो फार छान आहे, अभिनंदनीय आहे। मी मुंबई उच्च न्यायालयाचं मनापासून अभिनंदन करतो। या निकालाची पार्श्वभूमी अशी आहे की जो महाराष्ट्रामध्ये राईट टू एज्युकेशन, जे शिक्षणाचा हक्क, हा जो कायदा आहे 2009, या कायद्याअंतर्गत विना अनुदानित शाळांमध्ये सुद्धा, सरकारी आणि विना अनुदानित शाळांमध्ये, म्हणजे ज्या कॉन्व्हेंट स्कूल वगैरे आहेत त्यांना त्या फीज घेतात, ग्रँट घेत नाही। यामध्ये सुद्धा 25% आरक्षण हे वंचित घटकाला, आर्थिक दुर्बल, अनुसूचित जाती जमाती, म्हणजे वंचित घटकासाठी, सर्व जाती धर्माच्या, असं ते त्याला इन्कम लिमिट होतं। त्यांना विद्यार्थ्यांना 25% प्रवेश देण्याची तरतूद त्या कायद्यानुसार केलेली आहे। परंतु फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान महाराष्ट्र सरकारने असा एक JR काढला होता की ज्या खाजगी अनुदानित शाळांच्या आसपास 1 किलोमीटरच्या अंतरावर सरकारी शाळा आहे, तर अशा किंवा त्या विद्यार्थ्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर सरकारी शाळा आहे, म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरात ज्या सरकारी शाळा आहेत तर तिथे त्यांनी जावं। यांना खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये त्यांना प्रवेश मिळणार नाही। अच्छा। तर यामध्ये काय असते की विना अनुदानित ज्या कॉन्व्हेंट शाळा, ह्या इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत, त्यांचा दर्जा चांगला आहे शिक्षणाचा, आणि कुठल्याही पालकांना स्वाभाविकच इच्छा असते की आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाला ऍडमिशन द्यावी। आता सरकारी शाळांची अवस्था आपण नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या जर बघितलं तर तिथे बरेचदा सेमी इंग्रजी असते किंवा बऱ्याच ठिकाणी इंग्रजी मीडियम पण नसते। त्यामुळे देश विदेशामध्ये आता मुलं जातात, इंजिनिअरिंग, मेडिकल हे इंग्लिशमध्ये आहे, सायन्स इंग्रजीमध्ये आहे। मुलांना इंग्रजी चांगलं यावं आणि देश विदेशात जाता यावं, उच्च शिक्षण घेता यावं असं आता पालकांना वाटतं। नक्कीच। साधारण पालक, म्हणजे अत्यंत साधारण परिस्थितीतला मी बघतो, आर्थिक परिस्थितीने रिक्षावाला सुद्धा विचार करतो की माझा मुलगा इंजिनियर व्हावा, डॉक्टर व्हावा। कॉन्व्हेंटमध्ये शिकवतात मुलांना, अगदी पोटाला म्हणजे स्वतःला पीळ देऊन। नक्कीच, हो। इतकं शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण झाली आहे। असे अनेक कारण आहेत। पुढारलेला समाज आणि बाबासाहेबांनी सुद्धा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण घेणारा गुरगुरल्याशिवाय राहत नाही, तर हे जे आत्मभान निर्माण झालं आहे एकंदरीत बहुजन समाजामध्ये, बरोबर, असं नाही म्हणत मी की आंबेडकराईट समाजामध्ये, तर त्यामुळे त्या मुलांना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकवावं आपल्या मुलाला, किंवा गव्हर्नमेंट सेंट्रल स्कूलमध्ये शिकवावं। सेंट्रल स्कूलचं हे स्टँडर्ड जरा चांगलं आहे, KV ज्याला म्हणतो, केंद्रीय विद्यालय, तर तिथे शिकवावं असं प्रत्येक पालकाला वाटतं। अगदी। तर ह्या JR मुळे काय झालं की एक तर 1 किलोमीटरवर सरकारी शाळा असतात, त्यामुळे स्वाभाविकच त्या कॉन्व्हेंट स्कूलनी त्या मुलांना मग प्रवेश देणं नाकारलं। मग पालक आणि काही NGO गेले हायकोर्टामध्ये, किंवा हा आमच्या मुलांना जो शिक्षणाचा अधिकार आहे तो नाकारला जातो। अगदी, म्हणजे एक प्रकारे मोठी दरीच निर्माण झाली। हा, तर मुंबई उच्च न्यायालयानं फार चांगलं जजमेंट दिलं। मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं की हा शिक्षणाचा जो अधिकार आहे हा मूलभूत अधिकार आहे मुलांचा। अगदी, कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये
2002 ला कलम 21A टाकण्यात आलं, ज्यामुळे 6 ते 14 वर्ष वयाच्या मुलांना अच्छा मोफत शिक्षणाचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे त्याचा जर राईटच झाला आणि तो मूलभूत अधिकार दिला, बिलकुल भारतीय राज्यघटनेमध्ये जे प्रकरण 3 आहे ते मूलभूत अधिकाराचं आहे. अगदी तर मूलभूत अधिकारामध्ये 21 टाकल्यामुळे 2002 नंतर मग 2008 ला विधेयक केलं, 2009 ला कायदा केला, तो 2010 पासून लागू झाला. तर ह्या कायद्यामध्येच ते 25% तरतूद आहे. तो मुलांचा मूलभूत अधिकार झालाय. बिलकुल. मग तो जर म्हणतो मला या शाळेत शिकायचं, तर त्याला तिथे शिकता आलं पाहिजे त्या शाळांचे. बरं, हे जे 25% जे निकष आहे, 25% जे मुलं ऍडमिशन घेतात, त्यांची फी सरकार देते. हे अत्यंत महत्वाचं आहे. त्या कॉन्व्हेंट स्कूलवर काही त्याचा बोजा नाही पडत. बिलकुल बिलकुल बिलकुल. थोडाफार मागं पुढे होत असेल सरकारी फंड म्हटलं तर, पण काय असतं की हे मुलं सामान्य कुटुंबातून येतात, त्यांची राहणीमान किंवा हे त्या मुलांच्या बरोबरीचं नाही असे त्यांच्या तक्रारी ते विचित्र पालक करतात की आमच्या मुलांमध्ये हे नको, काही शाळांनी वेगळे वर्ग करून दिले. ही स्वीडन हा देश आहे ज्यामध्ये प्रत्येक नागरिक हा प्रत्येक बालकाचा पालक समजतात स्वतःला. ते प्रत्येक बालकाला मोठं करणं, कारण तो उद्या या देशाचा नागरिक आहे. तिथे मला वाटतं फ्री एज्युकेशन आहे. फ्री एज्युकेशन आणि बालकांना ते सगळं संगोपन सुद्धा फ्री करतात. काही कंट्रीज आहे. आता जेव्हा हा कायदा केला तेव्हा भारताचं 135व्या लिस्टमध्ये नाव नोंदवण्यात आलं की बालकांच्या प्रती या शिक्षणाचा कायदा केला म्हणून. तर बरेचदा असा पण प्रश्न निर्माण करतात काही लोक की बाबा भारतीय घटनेमध्ये ही तरतूद का केली गेली नाही. भारतीय घटनेत तरतूद आहे. कलम 44 जे आहे नीती निर्देशक तत्व या अनुषंगाने आहे. नीती निर्देशक तत्वामध्ये कलम म्हणजे 44 नुसार वयाच्या 6व्या वर्षापर्यंत, पण त्यांनी 6 म्हटलंय. बिलकुल. 6व्या वर्षापर्यंत शासनाने बालकांना मोफत संगोपन आणि शिक्षण हे करावं अशी तरतूद ऑलरेडी आहे भारतीय राज्यघटनेमध्ये. पण नीती निर्देशक तत्व हे सरकारला दिलेले निर्देश असतात आणि मूलभूत अधिकार हे हक्क होतात. नीती निर्देशक मधले जे निर्देश असतात ते हक्क नसतात. बिलकुल. पण आता हा हक्क झालेला आहे. वास्तविक 1882 ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी हंटर कमिशनला, हंटर म्हणजे हंटर कमिशन हा एवढंच नाव नाही घ्यायला पाहिजे आपण, तर हंटर शिक्षण आयोग, ब्रिटिशांनी भारतातल्या शिक्षणाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी हंटर शिक्षण कमिशन नियुक्त केलं होतं. त्या हंटर शिक्षण कमिशन पुढे त्या काळात 1882 ला महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितलं होतं की 12व्या वर्षापर्यंत मोफत आणि सक्तीचं शिक्षण द्या मुलांना. महत्वाचं. महात्मा ज्योतिबा फुलेंचं जे निवेदन आहे ना, ते महात्मा फुले समग्र वाङ्मयामध्ये आहे. परिशिष्ट 5 आहे त्याचं, जे महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती महामंडळाने प्रकाशित केलेला आहे. यदी फडके महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेलं असून सुद्धा या सरकारने अशा पद्धतीचं क्लॉज टाकणं हे म्हणजे एकदम विरोधाभास आहे. बरोबर. यदी फडकेंनी संपादित केलेला जो समग्र वाङ्मय आहे, मी तर म्हणतो की हंटर कमिशनला दिलेलं निवेदन हे संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मार्गदर्शनपर एक दिशा देणार आहे. तो एक ग्रंथ आहे PhDचा, असं मी म्हणतो. एवढंच निवेदन. प्रत्येक अभ्यासकाने, म्हणजे शिक्षण शास्त्र, मला माहित नाही की BEd MEd ला किंवा DEd ला तो ज्योतिबा फुलेंचं हंटर कमिशन आहे की नाही अभ्यासाला, पण लावायला पाहिजे. वा, खूप सुंदर सूचना आपण केलेली आहे. खरंच लावायला पाहिजे. जर सरकारचे प्रतिनिधी किंवा शिक्षण ऐकत असतील तर त्यांनी बोध घ्यावा. नक्कीच. कारण त्यामध्ये त्यांनी इतके मुद्दे सांगितलेले आहे की मुलांना पारितोषिक कसे द्यावे, त्यांची बसण्याची म्हणजे व्यवस्था कशी करावी. अवाक होऊन जातो माणूस ते हंटर कमिशनचं
निवेदन ऐकल्यानंतर. येस येस, खूप सुंदर. तर प्रत्येक पालकाची अशी जी इच्छा असते की आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये शिकवावं, आणि ही इच्छा पालकाची म्हणून नाही, त्या मुलाला घडवण्यासाठी जर आपण सरकार म्हणून किंवा आपण सामाजिक जबाबदारीचे लोक म्हणून जर पूर्ण करू शकत नसेल तर देशाची प्रगती होणार नाही. बिलकुल बिलकुल. तुम्ही नगर परिषदेच्या शाळांमध्ये बघा किंवा जिल्हा परिषदेच्या, तर नगर परिषदेच्या शाळांमध्ये काय बसण्याची व्यवस्था, टॉयलेट, मुलांचं जे, आणि कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 2 शाळांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ची व्यवस्था, शिक्षणाची, शिकवण्याची जे तफावत आहे, क्वालिटी ऑफ एज्युकेशन, ते भरून काढली पाहिजे. करेक्ट. सरकारी शाळा जेवढ्या आहेत त्या पण कॉन्व्हेंट सारख्या स्टँडर्ड झाल्या पाहिजे. होऊ शकतात. इच्छाशक्ती पाहिजे. एका बाजूला तेही केलं पाहिजे, आणि एका बाजूला आता 25% मध्ये जाणार किती मुलं आहेत? फार कमी जातात. पण बाकी मुलांना प्रवेश नाही मिळत ना, ज्यांची इच्छा आहे. बिलकुल नाही मिळत त्यांना. एकतर म्हणजे हे जे 25% जे मुलं आहेत, ज्यावेळेस खाजगी शाळेमध्ये, विनामूल्य शाळेमध्ये ज्यावेळेस प्रवेश घेतात, त्यावेळेस त्यांची जी फी आहे ती फी शासन भरतं. म्हणजे त्या संस्थेला तसा लॉस होत नाहीये बिलकुल. शासन संस्थेला लॉस नाही होत, परंतु पालक काही असतात, काही मुलं असतात. आपल्या देशामध्ये, समाजामध्ये भेदाभेद किती आहे, गरीब श्रीमंती. म्हणजे आता जो राज्य शासन सामान्य कुटुंबातला मुलगा असतो, त्याच्यामुळे त्याचं बोलणं, त्याचं वागणं असं साधारण असतं. म्हणजे ऍडजस्ट करून घ्यायची सवय नाही या लोकांना. म्हणजे इथल्या राज्यातल्या सामान्य माणसाच्या, म्हणजे वंचित घटकातल्या मुलांचा जो अधिकार आहे तोच खरं म्हटलं तर या राज्य शासनाच्या या नियमाप्रमाणे वंचित करण्यात आलं होतं त्यांना. पण हायकोर्टाने हा जो निर्णय दिला, मुंबई उच्च न्यायालयाने खूप चांगलं शासनाचं, पण शासनाने जो निर्णय घेतला होता त्यांचं म्हणणं असं होतं की बा आमच्या सरकारी शाळांमध्ये मुलांची गळती होते. अच्छा, ते कारण दिलं असतं. त्यांचं तसं म्हणणं होतं. परंतु ती सगळी व्यवस्था शासनाच्या शाळांमध्ये सुद्धा एकदम दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. बिलकुल घ्यायला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी, राजकीय नेत्यांनी नक्कीच इकडे फोकस केलं पाहिजे. शिक्षण अत्यंत महत्वाचं असल्यामुळे इकडे फोकस करणं गरजेचं आहे. मी अनेक कार्यक्रमात जातो या शाळांमध्ये वगैरे, तिकडे खेड्यावर मला बोलावला इकडे आजूबाजूला गावांमध्ये. आजही खाली बसावं लागतं मुलांना, ते पट्टी, एका वर्गाचा काही शिक्षक मिळतात. म्हणजे आता एआयचं जग आहे. जग एआय कडे चाललेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स चाललेलं आहे. आणि आता शाळांची महाराष्ट्र शासनाच्या बघा, गाव खेड्यांमध्ये काही जाऊन बघा तर बसण्याची व्यवस्था बरोबर नाही, पाण्याची व्यवस्था नाही. आता सगळ्या शाळांमध्ये सगळं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असलं पाहिजे ना. असलं पाहिजे, नक्कीच चांगलं. आम्ही एवढे मोठे मोठे रोड बनवतो, पुलं बनवतो, अनेक योजनांसाठी कितीतरी पैसा खर्च करतो, पण या देशातल्या सामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठी तिथे बजेटवर खर्च केला पाहिजे. तिथे एज्युकेशन तर फारच महत्वाचं. नक्की एज्युकेशन बेसिक आहे. नक्कीच. तो कल्याणकारी लोकशाही हे एक संकल्पना जी आहे ना, ती राबवली पाहिजे. ती नष्टच होत चाललेली आहे. बिलकुल. येस, सरांनी आपल्याला खूप छान अशा पद्धतीने RET म्हणजे राईट टू एज्युकेशन हा जो मुद्दा आहे अत्यंत सखोल पद्धतीने आपल्याला समजून सांगितलेला आहे. जास्तीत जास्त लोकांपर्यंत सरांचे हे विचार पोहोचवण्याकरता आपण हे चॅनल, अनिल वैद्य हे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक जरूर करा. या ठिकाणी आपण सरांचे आभार व्यक्त करतो. अनिल वैद्य सरांचे आभार. धन्यवाद. अनिल वैद्य या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायसाठी बेल बटनचा आयकॉन दाबा.